नमस्कार, मी विलास बडे. विघ्नहर्ता या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. जसा बाप्पा आपल्यासाठी विघ्नहर्ता आहे, तशीच आपल्या आजूबाजूला असलेली वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसंही आपल्यासाठी विघ्नहर्त्याचं काम करतात. अशाच विघ्नहर्त्यांची ओळख आज आपण खास या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. आजही अशाच विघ्नहर्त्यांना आपण भेटणार आहोत. मुंबईमध्ये पाणी खात्याचं काम कसं चालतं, तुमच्या आमच्यापर्यंत पाणी नेमकं पोचतं तरी कसं आणि कोण पोचवतं, बघूयात त्या विघ्नहर्त्यांची ही कहाणी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार. मुंबईकरांवर यंदा वरुणराजाने चांगली कृपा केली आहे. म्हणजे तलाव भरून वाहू लागल्याच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्याच होत्या. मात्र तलावात ते पाणी साठल्यानंतर ते तुमच्या आमच्या घरातल्या नळापर्यंत ते कसं येतं, त्याचा प्रवास नेमका कसा होतो, हे आत्ता आपण विघ्नहर्ताच्या या भागात जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पाणी खात्याची मुंबई महानगरपालिकेची ही टीम आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडनं आपण या संदर्भात जाणून घेऊया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आज तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला आहे त्याबद्दल खूप खूप आभार. सगळ्यात सुरुवातीला जसं आपण म्हटलं की पावसाने चांगली कृपा केली आहे, पण ते पाणी साठल्यानंतर सामान्य माणसाच्या घरात पोहोचेपर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे. ती प्रक्रिया नेमकी कशी असते? सर, कसं असतं की मुंबईला जे पाणी पुरवठा करणारे जे 7 तलाव आहेत, त्या 7 तलावात पाणी पावसाचं जमा झाल्यानंतर ते पाणी आपल्या जलशुद्धीकरण केंद्रात जे पिसे पांजरापूर इथे आहे तिथे आणण्यात येतं. तिथून ते पाणी आमचं भांडूप कॉम्प्लेक्स इथे रिझर्वायर आहे, जलशुद्धीकरण केंद्र, तिथे परत ट्रीट होतं. त्यानंतर जे आपल्या मुंबईचे जे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागात तिथून पाणी ते पुरवलं जातं. प्रत्येक विभागात एक त्या विभागाला सप्लाय करण्यासाठी रिझर्वायर म्हणजे एक कृत्रिमरित्या जलाशय तयार केलेला असतो. ते आलेलं पाणी त्या जलाशयात साठवलं जातं. आता आपण जे उभे आहोत इथे हे आमची पंप रूम एक हे आहे, चावीवालाची चौकी रूम आहे. याच्यातून आपल्याकडे जलाशयामार्फत जे पाणी येतं ते आपण वॉल ऑपरेशनद्वारे त्या प्रभागात वळवण्यात येतं. हा जो आपल्या मागे आपल्याला दिसतोय तो चार्ट आहे. या चार्टवर आपण जलाशयामार्फत जे पाणी सोडलं जातं त्याच्यावर किती पाण्याचा दाब आहे, पाण्याचा दाब काय ते चावीवाला त्याचं नियंत्रण करतो. कारण एका ठिकाणी जास्त दाब गेल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी त्याचा शॉर्ट सप्लाय म्हणजे कमी पाणी पुरवठ्याच्या तक्रारी येऊ नये म्हणून हे लावलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ती जी मशीन बघितली ती आपली इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डर, त्याच्यात ह्या लाईनमधनं किती पाण्याचा प्रवाह पास होतोय त्याची नोंद घेतली जाते. अशाच प्रकारचं एक घड्याळ असलेली आणखी एक चौकी आहे तुमची, जिकडे सगळ्या सूचना वगैरे लिहून ठेवलेल्या असतात या मंडळींच्या. मला वाटतं ते तिकडे काय नेमकं काम होतं? हो, कधी कधी आपल्याकडे काही विविध कारणामुळे कट देण्यात येतो किंवा काही आग लागली वगैरे काय, त्याप्रमाणे त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन देण्यात येतात. त्याप्रमाणे त्या इन्स्ट्रक्शन त्यांना लिहिलेल्या असतात. आणि आमच्याकडे तिन्ही पाळीमध्ये काम करण्यात येते आणि तिन्ही पाळीमध्ये मग ते पुढच्या पाळीला पण ते मेसेज कन्वे होतो. आणि त्याप्रमाणे त्याच्यावरती पूर्ण नियंत्रण आपल्यातर्फे अधिकाऱ्यामार्फत आणि कर्मचाऱ्यामार्फत ठेवण्यात येतो आणि त्याचे वेळोवेळी कंट्रोलला तसं कळवण्यात येतो, जेणेकरून कुठलंही विघ्न निर्माण होऊ नये. आता यांनी उल्लेख केला ते चावीवाले आणि त्यात पाईप, ही सगळी जी मंडळी ती देखील आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मला सांगा, तुमचं नेमकं काय असतं? ही चावी घेऊन तुम्ही जेव्हा निघता तिथपासून ते पुढे तुमचं कसं काम सुरू? हे चावी घेऊन आम्ही निघाल्यानंतर जे अधिकारी आमचे आहेत त्याने सांगितल्यापर्यंत हे ऑपरेटर करायचं त्याप्रमाणे आम्ही ते ऑपरेट करतो. जिथे पाणी पुरवठा करायचा किंवा जिथे झोन सप्लाय असेल त्या पद्धतीने आम्ही ह्या चावीने त्याचं डेव्हलपमेंट करत असतो. किती वाजता तुम्ही पोहोचता स्पॉटवर? बरोबर अगदी चौकीपासून आम्ही 2 ते 4 मिनिटात आम्ही तिथे पोहोचतो. अच्छा, म्हणजे पहाटेपासून हे काम सुरू होतं, रात्रीपासून? हो, रात्री 12 वाजता 3 शिफ्ट आमच्या चालतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड. त्या शिफ्टमध्ये ज्याप्रमाणे सप्लाय असेल त्याप्रमाणे आम्ही त्या जागेवर जात असतो. पण ऍक्च्युअल आपल्याला पहाटे जे आमच्या सगळ्या घरी पाणी येतं तर तुम्ही त्याच्यासाठी किती 3-3:30 पासून काम करत असता? 3 वाजल्यापासून हे काम चालू असतं आणि सगळ्या गोष्टीला तिथे तोंड द्यावं लागतं. कुत्रे वगैरे सगळे असतात ते गल्लीत. आता जसं यांनी सांगितलं की चावी घेऊन हे निघतात, तुम्ही यांना सहकार्य करता. तुमच्याकडे काय नेमकी भूमिका असते? आमच्याजवळ वॉल फिरवायची भूमिका असते. म्हणजे त्याच टायमाला त्याच वेळी 3 वाजता तर 3 वाजताच वॉल ओपन व्हायला पाहिजे. म्हणजे काही अडचण निर्माण होऊ देत, पाऊस असू देत किंवा मुंबई बंद असू देत, काही ते वॉल त्याच टायमाला ओपन व्हायलाच पाहिजे, पोचावंच लागतं. मग ते कितीही अडचण असू देत. एखाद्या वेळी समजा दिवसा ट्रॅफिक असेल
इथून आम्हाला रेसकोर्सपर्यंत वॉल फिरवावे लागतात आहे. तिथपर्यंत जायचं असेल, ट्रॅफिक असेल, तर आम्ही ते बाईकने किंवा चालत किंवा सायकलने हँडल करतो की त्या वेळेला 6 ते 6 संध्याकाळी 6 वाजता म्हणजे 6 वाजता जायलाच पाहिजे, पोचायलाच पाहिजे आपल्याला. हे सगळं काम करत असताना तुम्हाला काय नेमके अनुभव येतात? म्हणजे जसं यांनी सांगितलं, पाऊस असू दे किंवा मुंबई बंद असू दे, मला वाटतं सणासुदीच्या दिवशी पण तुम्ही कामावर असता. म्हणजे आता गणेशोत्सव सुरू आहे किंवा दिवाळीचे दिवस असतील, तुम्हाला पोचावंच लागतं कामावर. मग घरची मंडळी काय म्हणतात त्या दिवशी? असं सांगत नाहीत की थांबा घरी आज? नाही, असं होऊ शकत नाही. कारण आपण एक वेळ ड्युटीवरती आलो तर ते ड्युटी पूर्णच करावी लागते. आपलं कर्तव्य पार पाडायचं. करावं लागतं आणि लोकांची सेवा करावी लागते. बरोबर. आता ही जी चावी आहे तुमच्या हातात, ह्याचं वजन साधारण किती आहे आणि हे मेंटेन तुम्ही कसं करत असता? या चावीचं, या चावीमध्ये कधी काही बिघाड झाला तर समजा आयत्या वेळी तुम्हाला कळलं तर मग ते कसं तुम्ही निस्तारता? अशा बऱ्याच आमच्या चाव्या आहेत. एखादी बिघड झाली तर आमची गाडी असते सोबत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चाव्या आहेत, 12च्या, 6च्या, 18च्या. अच्छा, त्या पद्धतीने ते use त्या करतो. मापानुसार तुम्ही ते वापरता? वापरतो. अच्छा. आणि किती वजन असतं साधारण एका चावीचं? साधारण 10 किलो, अच्छा. 15 किलो, अच्छा. 5 किलो अशा पद्धतीने. जास्तीत जास्त वजन किती आहे? जवळजवळ 25 किलोच्या वर आहे. ती चावी तुम्हाला हाताने वाहून न्यायला लागते हो. का गाडी असते तुमच्या बरोबर? गाडी तर असतेच, पण नसेल तर आम्ही 2 माणसं खांद्यावरून घेऊन जातो. खांद्यावरनं न्यायला लागते. हे चावीचं एकूणात आपलं आकारमान बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ही मंडळी किती मेहनत करतात तुमच्या आमच्यासाठी. आणखी आपण जाणून घेऊया. मला सांगा, मुंबईचा विचार केला पूर्ण तर मुंबईचा पाणी खात्याचं साधारण नियोजन कसं आहे? किती स्टाफ आहे तुमचा आणि कशा प्रकारे कोणाकडे कोणकोणती जबाबदारी असते? आता हे तर यांनी वॉर्डाचं सांगितलं, पण मुंबईचा विचार केला तर काय सांगा? मुंबईमध्ये साधारणतः पाणी खात्यामध्ये 5,000च्या वर लोक जे म्हणजे कर्मचारी काम करतात. ते अहोरात्र काम करत असतात बरं. आणि अधिकारी वर्ग त्यांच्यावरती ऍडमिनिस्ट्रेशन प्रमाणे त्यांच्या नियंत्रण करत असतात. बरं. आणि अशा पद्धतीने पूर्ण त्याच्यावरती नियंत्रण असतो. आणि कुठल्याही परिस्थितीत ते पाणी पुरवठा सोडायचा असेल तर तो सोडावा लागतो किंवा नियंत्रित करावा लागतो किंवा जेवढा कट आहे तेवढा इम्प्लिमेंट करायला लागतो. तर काही ठिकाणी उंचावरती किंवा काही ठिकाणी फॅगेंडला कधी कधी पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम पण होतो. त्यावेळी पण त्यांना सॉर्ट आऊट करून आम्ही पाणी देण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा, आम्ही नेहमी बातम्या आमच्याकडे येत असतात की आज पाणी कपात आहे, आजपासून 8 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 20% पाणी कपात, 30% पाणी कपात. तर तेव्हा नेमकं तुमचं काय काम चालू असतं? कसं असतं की जेव्हा आम्ही पाणी कपात लागू करतो, पाणी कपात म्हणजे आम्ही पाणी कपात ही जी लागू करतो ती एकदम अशा प्रसंगाच्या वेळेला लागू करतो जेव्हा आम्हाला काहीतरी मोठं मेजर रिपेअरचं काम घ्यायचं असतं. कारण आमच्या ज्या लाईन्स आहेत त्यांना रिपेअरचं काम करायचं म्हणजे त्या लाईन पूर्ण खाली करणं जरुरी असतं. त्यामुळे येणारा फ्लो हा पाण्याचा जो प्रवाह असतो तो आपल्याला कमी करावा लागतो. पाणी कपात म्हणजे आम्ही तो प्रवाह कमी केल्यामुळे इथे येणारं रिझर्वायरला, जलाशयाला येणारं पाणी ते आपण कमी करतो. आपण बघितलं की अहोरात्र पूर्ण 24 तास ही जी टीम आहे ती कार्यरत असते, अधिकारी कर्मचारी वर्ग असेल. आणि जसं आपण म्हणतोय आता की पावसाने तर कृपा केली आहे, वरुणराजाची कृपा तर झाली आहे, पण यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाची किंमत करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब तुम्ही आम्ही सगळ्यांनीच जपून वापरला पाहिजे. कॅमेरा पर्सन राम दुबे आणि श्रीकांतसह अश्विन बापट, एबीपी माझा, मुंबई. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तेव्हा या विघ्नहर्त्यांना आपण सलाम करूया.